नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, हा विषय शिक्षण सेवक योजना संबंधीचा आहे. मित्रांनो, ही योजना नेमकी कधी सुरू झाली, ती सुरू करण्याची गरज का भासली आणि या योजनेचा इतिहास नेमका काय आहे, शिक्षक संघटनांनी याला का विरोध केला आणि आज 2026 मध्ये या योजनेचे स्थान नेमकं काय आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण मित्रांनो, मला बरेच मेसेजेस आले, बरेचदा मला विचारणा करण्यात आली की सर, तुम्ही शिक्षण सेवक आहात आणि तुमच्या शिक्षण सेवकांच्या जी योजना आहे याचा नेमका उगम कधी झाला. सर, एकदा यावर सुद्धा व्हिडिओ बनवा. आणि मित्रांनो, आज मी त्यावर हा सविस्तररित्या व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कारण शेवटी मी या योजनेचा भविष्यातील परिणाम सुद्धा सांगणार आहे मित्रांनो. तर चला सुरुवात करूया की नेमकी शिक्षण सेवक योजना कधी सुरू झाली आणि का सुरू झाली. बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही ते 10 मुद्दे पाहू शकताय. आपण एक एक मुद्दा व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत मित्रांनो, सर्वात प्रथम भाग क्रमांक 1. मी सर्व मुद्दे भागाच्या याच्यामध्ये विभागलेले मित्रांनो, म्हणून हे भाग व्यवस्थितरित्या समजून घ्या मित्रांनो. बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही ते भाग पाहू शकताय. एक एक भाग आपण एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घेणार आहोत. भाग क्रमांक 1, 2000 पूर्वीची परिस्थिती. मित्रांनो, सन 2000 पूर्वी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था मोठ्या आव्हानांना सामोरे जात होती. राज्यात हजारो शिक्षक पदे रिक्त होती. अनेक शाळांमध्ये विद्यार्थी होते पण शिक्षक मात्र नव्हते. काही शाळांमध्ये एकाच शिक्षकांवर अनेक वर्गांची जबाबदारी दिली गेली होती. त्याच वेळेस राज्याची परिस्थिती सुद्धा कठीण होती. नियमित वेतनावर मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती केल्यास शासनावर मोठा आर्थिक भार पडणार होता. म्हणून एका बाजूला विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, दुसऱ्या बाजूला शासनाचा खर्च नियंत्रित राहावा, या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणे आवश्यक झाले. यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. मित्रांनो, आता भाग क्रमांक 2, शिक्षण सेवक योजनेचा जन्म कधी झाला, म्हणजे शिक्षण सेवक योजना कधीपासून आली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शिक्षण सेवक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. 10 मार्च 2000 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी शिक्षणासाठी आणि 27 एप्रिल 2000 या रोजी माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी या योजनेचा विस्तार करण्यात आला. या योजनेत शिक्षकांना सुरुवातीला नियमित कर्मचारी न मानता शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केले जाईल. त्यांना नियमित वेतनाऐवजी निश्चित मानधन दिले जाईल. ठराविक कालावधी समाधानकारक सेवा केल्यानंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून नियुक्त केले जाईल. आता मित्रांनो, भाग क्रमांक 3. मित्रांनो, शासनाचा उद्देश नेमका काय होता ही योजना काढण्यामागेचा. तर शासनाचा उद्देश शिक्षकांचे शोषण करणे हा नव्हता, तर त्यावेळीस आर्थिक संकटात शिक्षण व्यवस्था चालू ठेवणे हा होता. मग मित्रांनो, याची मुख्य उद्दिष्टे नेमकी काय होती. तर मुख्य उद्दिष्टे अशी होती की रिक्त पदे तातडीने भरणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि शासनावरील वेतनाचा तात्काळ भार कमी करणे, गुणवंत उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध करून देणे, हे शासनाचे उद्देश त्यावेळेस होते मित्रांनो, भाग क्रमांक 4, की सुरुवातीच्या सेवा अटी नेमक्या काय होत्या. तर मित्रांनो, शिक्षण सेवकांना सुरुवातीला कमी मानधन मिळत असे. दरवर्षी त्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. सेवा समाधानकारक असल्यास पुढील कालावधीसाठी नियुक्ती कायम ठेवली जाईल. निश्चित सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना नियमित शिक्षक म्हणून समाविष्ट केले जाईल. अशा प्रकारे सुरुवातीच्या अटी शर्ती होत्या. आता मित्रांनो, भाग क्रमांक 5. मित्रांनो, भाग क्रमांक 5 मध्ये 2007 मधील ऐतिहासिक बदल नेमके काय झाले ते थोडक्यात आपण पाहू. 15 फेब्रुवारी 2007 साली हा शिक्षण सेवक योजनेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. या दिवशी शासनाने नवीन शासन निर्णय जारी केला. महाराष्ट्र कर्मचारी खाजगी शाळा सेवा अटी अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली
आणि शिक्षण सेवक या पदाला कायदेशीर मान्यता या ठिकाणी देण्यात आली. मित्रांनो, तसेच 3 वर्षाच्या समाधानकारक सेवा पूर्ण झाल्यानंतर नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची स्पष्ट तरतूद या ठिकाणी करण्यात आली. मित्रांनो, यामुळे या योजनेला मजबूत कायदेशीर आधार मिळाला. खरा आधार 2007 पासून मिळाला आहे मित्रांनो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, भाग क्रमांक 6, या योजनेवरील वाद. मग आता या योजनेनंतर कोणते वाद निर्माण झाले? तर योजना सुरू झाल्यानंतर अनेक शिक्षक संघटनांनी तिचा विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की समान काम करूनही शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकांपेक्षा कमी वेतन मिळते. कमी मानधनामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. अनेक शिक्षकांनी न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केल्या. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात या योजनेसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय देण्यात आले. मित्रांनो, भाग क्रमांक 7, पुढील बदल. 2010 नंतर शिक्षक भरती प्रक्रियेत TET, TAIT आणि ऑनलाईन भरती प्रणाली लागू करण्यात आली. परंतु अनेक अनुदानित शाळेमध्ये प्रथम शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती आणि त्यानंतर नियमित शिक्षक करण्याची पद्धत कायम राहिली. मित्रांनो, भाग क्रमांक 8, की या योजनेचे नेमके फायदे कोणते मग? तर या योजनेमुळे अनेक रिक्त पदे भरली गेली मित्रांनो. त्यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी झाले, शासनाचा आर्थिक भार नियंत्रित राहिला आणि नवीन शिक्षकांना नोकरीची संधी सुद्धा त्यावेळेस मिळाली मित्रांनो. हे या योजनेचे फायदे झाले. मित्रांनो, भाग क्रमांक 9, या योजनेचे नेमके तोटे कोणते? तर मित्रांनो, कमी मानधन, नियमित शिक्षकांपेक्षा कमी आर्थिक सुरक्षितता, समान कामासाठी समान वेतनाचा प्रश्न आणि शिक्षक संघटनांचा सातत्याने विरोध, हे या योजनेचे तोटे ठरले मित्रांनो. भाग क्रमांक 10, की नेमकी मग आजची परिस्थिती या योजनेची नेमकी काय आहे? तर मित्रांनो, आजही महाराष्ट्रातील अनेक अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची जी नियुक्ती आहे ती शिक्षण सेवक म्हणूनच केली जाते. नियमानुसार आवश्यक सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून समाविष्ट केले जाते. मित्रांनो, भरती प्रक्रियेत वेळोवेळी शासन निर्णयानुसार बदल होत असतात. मित्रांनो, हे सर्व 10 टप्पे आपण थोडक्यात पाहिले आणि नेमकी शिक्षण सेवक योजना कुठून सुरू झाली, कशी सुरू झाली आणि का सुरू झाली, याचे फायदे कोणते, याचे तोटे कोणते, आपण सर्व व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. अजूनही याचा जर आपण पाहिलं या योजनेबद्दल, तर शिक्षण सेवक योजना ही केवळ भरती योजना नाही आहे. ती महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीचा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि शिक्षण व्यवस्था टिकून ठेवण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेली धोरणात्मक योजना आहे मित्रांनो. एका बाजूला या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाले, तर दुसऱ्या बाजूला हजारो शिक्षकांनी कमी मानधनावर काम करून शिक्षण व्यवस्था त्यावेळेस चालू ठेवली मित्रांनो. म्हणजे आज सुद्धा ती चालू ठेवलेली मित्रांनो. म्हणूनच मित्रांनो, या योजनेकडे केवळ एका बाजूने न पाहता तिच्या ऐतिहासिक, आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा पाहणे आवश्यक आहे मित्रांनो. म्हणून माझी शासनाला विनंती असेल की शासनाने सुद्धा शिक्षण सेवकांचा विचार करावा. शिक्षण सेवकांना आता ह्या महागाईच्या वेळीस मात्र घर चालवणे कठीण झालंय. प्रत्येक शिक्षण सेवकाची परिस्थिती ही हलाख्याची झालेली. 35 पार होऊन काही शिक्षक शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले आहे. मी स्वतः वयाच्या 37व्या वर्षी शिक्षण सेवक म्हणून मी या योजनेमध्ये दाखल झालेलो आहे मित्रांनो. मी आपल्या सर्वांची तळमळ समजू शकतो. शासन दरबारी एकच विनंती करतो मित्रांनो, की शिक्षण सेवक कालावधी जर कमी होत असेल, 1 वर्षाचा होत असेल, तर मित्रांनो शिक्षण सेवक कालावधी सुद्धा शासनाने कमी करावा लवकरात लवकर आणि शिक्षण सेवकांना सुद्धा न्याय मिळवून द्यावा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. मित्रांनो, पाटील हब चॅनलला असेच जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया
अशाच एका माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.